योगेश दादूस आलाय, तो पण करंजा जेटीला तुम्हाला मुशी वगैरे असणार, मोठा रावस असणार आहे. 3-4 शूट चालू आहे इकडे तुम्हाला पाहायला. करंजा माहेर घर आहे शूटिंग बघा बरं, लॉबस्टर तुम्हाला पाहायला भेटतोय. इकडे ही बघा पब्लिक बघा, मच्छीसाठी पण फेमस आणि शूटिंग साठी पण famous. असणार आहे. रावस वगैरे असणार आहे बघा. हा 700 असणार आहे. आणि हा किती हलवा पकडलेला आहे. ओके 3.5 किलो 3.5 घेऊन दाखवणार. 500चे 4 असणार आहे. कर्फ्यू पॉपलेट तुम्हाला पाहायला पाहिजे. 400 रुपये किलो 400 700 रुपये किलो. हा बघा किती आहे. आणि कुठे दिलं ना आम्हाला अरे भरपूर शूट आहे ते बघा. हा बघा. आम्हाला पण लाईक शेअर सबस्क्राईब करा. तो नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरीन या चॅनलवर. आज आलेलो करंजा जेटी फिश मार्केट दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. संध्याकाळ झाली, बघूया ऑलमोस्ट किती पाहायला भेटणार आहे मच्छी ती दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि करंजा जेटी सध्या फेमस असणार आहे नारळी पौर्णिमा शूटसाठी. सो सर्व शूट वगैरे दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. चला पहिला जाऊया मार्केटमध्ये, बघूया काय काय मच्छी पाहायला भेटणार आहे. चला करूया व्हिडिओला सुरुवात. हे बघा मंडळी, शूट पण चालूच असणार आहे. हे बघा, सो फोटोशूट चालू आहे इकडं तुम्हाला पाहायला भेटतं. मंडळी चालू होती शूट, आणि शूट घेता घेता पाहू शकता योगेश दादूस आलाय, तो पण करंजा जेटीला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा योगेश दादूस. हे बघा फोटोशूट फुल ऑन चालू होते. सो दादूस, आज कसं प्रस्थान झालं करंजाला? ऍक्च्युली डीजे उमेश आलेला आहे इथे. ओके, माझा मित्र आहे. ओके. अरेंजर डीजे उमेश मोठं नाव आहे. ओके. मला माहिती असेल. हा माहितीच आहे. त्याने फोन केला, मी कामोट्याला आलो. ओके. त्याच्यासाठी जस्ट एक फेरी मारली. फेरी मारली. मग काय वाटतंय तुला आता नारळी पौर्णिमेचा आपला नारळी मोठा पौर्णिमा सण आधीच येतो चालू झाल्यावर की वाटली मला खरं तर करंजाला आल्यावर ना? आणि करंजा माहेर घर आहे शूटिंग साठी. बरोबर आहे. एवढ्या मोठ्या बोटी आणि सगळ्या रंगीबेरंगी झेंडे बिंडे असतात. खरंच ओके. मी पण बऱ्याच शूटिंग केल्यात आणि करंजाला कधीही या, तुम्हाला शूटिंगचा आस्वाद आणि आनंद भेटणार म्हणजे भेटणार. ओके. आणि कोली आगरी बोलल्यानंतर भरपूर आनंद असणार आहे. आणि करंजा बंदरच त्यासाठी आहे. बरोबर, मच्छीसाठी पण फेमस आणि शूटिंग साठी पण फेमस. ओके. फक्त शूटिंग साठी आलास की असंच एक फेरी मारली? शूटिंग साठी अशीच एक जस्ट एक फेरी. ओके ओके दादूस, धन्यवाद. ओके. तुम्ही पाहू शकता फिश मार्केटला तेवढीच गर्दी तुम्हाला पाहायला भेटणार आहे जेवढी आता नारळी पौर्णिमेची. आणि इकडे मोठी मोठी मच्छी पाहायला भेटणार आहे. बघूया काय काय असणार आहे इथं. तुम्हाला मस्त अशी मोठा असणार आहे, रावस वगैरे असणार आहे. बघा रावसची साईज पण पाहू शकता, 1.5 2 किलोचे रावस असणार आहे. काका कसा असणार आहे आजचा रावसचा भाव? 700 रुपये किलो. 600 रुपये किलो. आणि हा कोणता मासा आहे? फले आहे का? फले कशी असणार आहे? 300 रुपये किलो. 300 रुपये. आणि इकडं काय चोरे मुंबईला आहे का काय आहे तो तेवढा मोठा? रावसच आहे, जाडा रावस आहे का? त्याचा कसा भाव असणार आहे? 600 रुपये किलो. ओके. हे बघा पाहू शकता मोठमोठी असणार आहे. अजून बघूया काय काय आपल्याला पाहायला भेटणार आहे. भरपूर काय असणार आहे इकडं. कोलंबी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघूया कोलंबी पण मोठमोठी असणार आहे. हे बघा टायगर प्रॉन टाईप मध्ये असणार आहे. हे बघा कसली मोठी. हे बघा 400 रुपये पाटी आहे का किलो? 400 रुपये किलो असणार आहे. आणि 500 असणार आहे बघा. आणि इकडं तुम्हाला मोठी असणार आहे टायगर प्रॉन. आणि तिकडं कावारी पाहायला भेटणार आहे. बघा फलंही घेतली यांनी. लिलाव चालू असतं. आणि इकडं तुम्हाला मच्छी भरपूर पाहायला भेटणार आहे. आता बघूया अजून कोणकोणती मच्छी पाहायला भेटणार आहे. हे बघा इकडं मच्छी भरपूर असणार आहे. सो हे बघा कोलंबी मोठी असणार आहे. ताई कशी असणार आहे कोलंबी? 500 रुपये किलो असणार आहे. ही बघा मोठी असणार आहे. टायगर प्रॉन असणार आहे. आणि हलवा कसा असणार आहे? 500ला सगळं असणार आहे. हा बघा 6-7 असणार आहे. आणि इकडं असणार आहे हा बघा, हा सलमान मासा आहे ना? सलमान मासा कसा असणार आहे ताई? 400 रुपये किलो आहे. आज महाग आहे. 400 रुपये किलो असणार आहे. ओके. आणि ताई कधी कधी ओपन होतो हा मार्केट? म्हणजे सकाळी किती वाजता ओपन होतं? सकाळी 4 वाजता आम्ही येतोय. ओके. आणि चालू होतं 4 वाजल्यापासून चालूच असतो. ते किती वाजेपर्यंत? 9 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळी? संध्याकाळी पण 4 किलो. 4 ते 9 हाच टायमिंग असणार आहे. सध्या श्रावणात आता मच्छी स्वस्त आहे का महाग आहे? जास्त स्वस्त आहे. स्वस्त आहे. कोलंबी स्वस्त आहे, पापलेट स्वस्त आहे. फक्त 100 रुपये महाग आहे. बोंबील आलाय का नाही? भरपूर आलाय का? ताई तुमचं नाव काय? रुपाली. ओके. इथल्याच तुम्ही करंजाच्या? करंजा. ओके ताई, धन्यवाद. इथं पण तुम्हाला रावस मोठमोठे पाहायला भेटणार आहे. भरपूर रावस असणार आहे पाहू शकता. आणि इकडं कोलंबी भरपूर आहे इकडं. हा बघा मोठमोठ्या कोलंबी असणार आहे पाहू शकता तुम्ही. भरपूर मोठे आहेत.
आणि आता झालंय संध्याकाळचा टाइम, तरी पण भरपूर मच्छी आहे. पाहू शकता तुम्ही मंडळी, पाहू शकता इकडे तुम्हाला हलवा पाहायला भेटणार. मोठमोठा हलवा असणार आहे. बघूया काय भाव असणार आहे. दादा भाव काय असणार आहे हलव्याचा आजचा? याचा 700 रुपये आणि याचा 500 रुपये. हा 700 असणार आहे आणि हा किती? 500 रुपये. ओके, दर दिवशी चेंज होते भाव का हाच असणार आहे? म्हणजे वेगवेगळे सीझन टाइम चेंज होतो. ओके, आता श्रावण आहे तर सस्ती असेल मच्छी का? थोडी सस्ती आहे ना. भाव होता थोडा जास्त, आता थोडा कमी आहे. ओके, दादूस नाव काय? लाखमा मात्र. ओके, इथलाच दादूस. ओके, धन्यवाद दादूस. तो मंडळी ताईसनी हलवा पकडलेला आहे. पाहू शकता फोटोशूट बोलल्यानंतर मच्छी पाहिजेच. मंडळी इकडं तुम्हाला कोलंबी वगैरे पाहायला भेटणार. हलवा असणार आहे, रावस वगैरे असणार आहे. बघा पिलसा वगैरे आहे. बघूया काय भाव असणार आहे. बघूया, जाणून घेऊया रेट कसं असणार आहे. दादा कसा रेट असणार आहे? रावस कसा असणार आहे? 800 रुपये हा 700 रुपये किलो. हा 800 रुपये, हा 700 असणार आहे. हे दालाचा आहे. ओके, हा जालाचा असणार आहे. गिलनेटचा आहे. ओके, आणि हा काय आहे? पण पाला आहे. गिलनेट. पाला आहे. हा कसा असणार आहे पाला? पाला आता 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो. आणि इकडं काठी आहे ना, काठी कशी असणार आहे? काटे करली. करली कशी असणार आहे? ते 200 रुपये किलो. 200 रुपये. आणि हलवा कसा असणार आहे दादा? हलवा 600 रुपये किलो. 600 रुपये असणार आहे. आणि कोलंबी, कोलंबी कशी असणार आहे? कोलंबी 300 रुपये किलो. आणि ती वाली? ओके, काका तुमचं नाव? चंद्रशेखर नागपूर. ओके, आणि इथलेच तुम्ही करंजाचेच? ओके ओके काका, धन्यवाद. बघा मोठा असणार आहे. हलवाच आहे ना? हलवा असणार आहे. कितीला भेटला? 1100 रुपये. किती किलोचा आहे तरी? 3.5 किलो. 3.5 किलो. कुठले तुम्ही काका? आम्ही बेंडकलचे. बेंडकलचे. नाव काय तुमचं? वैजनाथ मात्रे. ओके काका, आणि पाहू शकता किती मोठा आहे. आता तोडायला नेणार ना? आता तोडाला नेणार. ओके, म्हणजे आज एकादशी वगैरे तुमच्या इकडे? हा एकादशी आहे. 50% लोकांना एकादशी. ओके, तेच सांगतोय. आणि श्रावणात तर मच्छी एकदम फ्रेश असणार आहे. फ्रेश आहे. फ्रेश म्हणजे फ्रेश आहे. दर टायमिंगला इकडेच येतात करंजाला? इथेच. ओके. आम्ही इकडेच आहे. ओके दादा, धन्यवाद. इकडं पाहू शकता तुम्हाला चिंबोरी पण पाहायला भेटणार आहे. मोठमोठी चिंबोरी असणार आहे. ही बघा. आई कसा वाटा लावला यो? मला अंड्याच्या 500च्या 3 आहेत, 4 दिल्या. अंड्याच्या 500च्या 3 आहेत. चार. 4 देतो. 4 आहेत. श्रावण असल्यामुळे 4. ओके, ही बघा मस्त अशी असणार आहे. ही खरपी आहेत का कसली आहे? तेव्हा असं फोडून दाखवतो. ओके, असं असणार आहे. फोडून दाखवणार. 500चे 4 असणार आहेत. ओके, आई नाव काय आपलं? माझा अरुणा कोली. कुठली आई? मुलेखन. मुलेखणचे असणार आहेत. आणि चिंबोरी कुठून आणली ती? चिंबोऱ्या माझ्या बिलातले असतात. ओके, असं आहे. मासाचे पकोडीच्या पण असतात. ओके, तर जसा असं माल असेल तसा पैसा घेतो. असं आहे. म्हणजे दर दिवशी भाव चढ उतार असणार आहे. तर म्हणजे कसं आता जसा मिळेल तसा. ओके, आपल्याला 400-500 रुपये. सो 500ला 4 लावता. आणि छोटीवाला कसं असतं? छोटेवाल्या 100 पासून चालू आहे. 100 पासून चालू आहे. 100ला 6-7. ओके ओके आई, 200ला 6-7. धन्यवाद. ओके, इकडं पाहू शकता तुम्ही मुशी वगैरे असणार आहे. मुशी बघा कसली मोठी आहे. आणि इकडं वाम वगैरे असणार आहे. पापलेट बघा, करपी पापलेट तुम्हाला पाहायला भेटते. हे बघा कसली आहेत. आणि पाहू शकता मस्त असं असणार आहे. बघू पापलेटांचा काय भाव असणार आहे बघूया. दादा पापलेट कसा भाव आहे आजचा? 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो. ओके, आणि कोलंबी कशी असणार आहे? 300 रुपये किलो. आणि मुशी कशी आहे? दोन्हीचं 1500 रुपये. दोन्हीचं 1500 असणार आहे. आणि वाम आहे ना? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. ओके दादा, नाव काय आपलं? महादेव नाथ. ओके, आणि इथलेच तुम्ही? आम्ही इथले. ओके ओके दादा, धन्यवाद. हा आमचे मोठे भाऊ. मोठे भाऊ का? त्यांचं नाव काय? जयेंद्र नाथ. जयेंद्र नाकवा. ओके काका, धन्यवाद. हा बघा मंडळी, पाहू शकता मस्त असा मोठा रावस असणार आहे. 3-4 किलो आरामात असणार आहे. ताईने उचलला आहे. शूट चालू आहे. तर मंडळी पाहू शकता भेटलेलं आहे आपल्याला हितेन ठाकूर नेहमीप्रमाणे. काय दादूच बोलतोय? नारळी पौर्णिमेचं काय वाटतंय? दादा आपण जायचं ना वर्सोवा. बस काय तू नसलास तर वर्सोवाला 4 जनच नाही लागणारच ती नाही. मजाच आणि वेगळी आहे ना. आता त्यांनी होलीलँडचा माईक घेतलेला आहे. आयुष्यभर ए, नको नको नको. अजून मोठमोठी मच्छी आहे. कोलबी वगैरे असणार आहे. चिंबोरी तर दाखवली. अजून ताईंकडे इकडे लॉबस्टर पाहायला भेटले, तेच आपण बघूया. हे बघा इकडे तुम्हाला लॉबस्टर पाहायला भेटणार आहे. आणि हलवा असणार आहे. हलवा पण साईज बघा कसली मोठी असणार आहे. आणि इकडे 2 लॉबस्टर असणार आहे. बघूया ताई, हलवा कसा असणार आहे किलो? 700 रुपये किलो. हा बघा किती आहे? 700 रुपये किलो. हा मोठा असणार आहे. 3 किलोचा असणार आहे. हा बघा 700 रुपये किलो मोठा असणार आहे. कसा असणार आहे? रोस्टर 1000 रुपयाच्या 2. हे बघा 1000 रुपयाला 2 आहे. 1 किलो आहेत का दोन्ही? आणि दुसरावाला तो 1 किलोचा आहे. 2 किलो असणार आहे. 1000 रुपयाचे 2 पाहू शकता. आणि
पाहू शकता हा बघा कसला मोठा आहे बघा लॉबस्टर तुम्हाला पाहायला भेटतोय हा बघा. देव हलवा 550. इकडं लिलाव वगैरे चाललेला आहे इथूनच ताई या नेतात हलवा पाहू शकता मस्त असं मोठमोठे हलवे असणार आहे. हे बघा कसले मोठे आहेत बघा हलवे पाहू शकता तुम्ही. शिफ्टिंग चालू आहे हे बघा मंडळी. नारळी पौर्णिमा शूट चालू आहेत. प्रत्येकजण शूट करताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इकडं पाहू शकता हे बघा मंडळी पाहू शकता फोटोशूट चालू आहे इकडं बघा हा बघा. पाहू शकता दीदी असणार आहे हे बघा शूट चालू आहे. आणि इकडं तुम्हाला अजून शूट पाहिजे हा बघा. करंजा मार्केट पूर्ण म्हणजे शूटमध्येच चालू आहे पाहू शकता. जागोजागी तुम्हाला शूट पाहायला भेटणार आहे. रील्स बनवताना पाहायला भेटणार आहे. पाहू शकता नयन दादूच भेटलेला आहे. आज आवाज देऊन फायदा नाही. काय रे बाबा एकदम शांत झालास आज. फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम शूट आहे हा. फर्स्ट टाइम मग कसं वाटतंय तुला. एकदम मस्त वाटतंय. बघा आम्हाला पण लाईक शेअर सबस्क्राईब करा. बस काय भाऊस म्हणून पाहू शकता छोटी दीदी असणार आहे ही बघा शूटसाठी आली. आणि बघूया काय नाव असणार आहे. दीदी काय नाव तुझं आणि कुठली तू. जुईची कुठली मोठी जुई का धाकटी जुई. धाकटी जुई. हे चिंबोरी मस्त कोणी आणली चिंबोरी तुला हा. मावशी नी पापलेट नाही आणलास मग आज नाही घाबरली. आणि हा बघा छोटा कोली नाखू आहे पाहू शकता छोटा असणार आहे. नाव काय तुझ्या घे माईक घेऊन टाक. नाव काय तुझ्या बोलता नाही येत मला. ते नाव काय तुझं. रुणाली. ओके आणि कुठली तू. कोळीकोपर. ओके कोलीकोपर शूट साठी आलं सर्वजण. ओके इकडं पाहू शकता जयेश दादूच भेटलाय. काय बोलतस. काय ना आलो शूट साठीच नवीन सॉन्ग घेऊन होतं आहे ओल्ड गाणं. ओके दिलं ना आम्हाला गौर हे आपलं ओल्ड सॉन्ग कोळी गीत हे पुन्हा न्यू व्हर्जन रिप्रेस व्हर्जन केलात. रिप्लेस व्हर्जन पण बाबा डिजिटल मध्ये थोडे युनिक कॉस्ट्युम्स युनिक लुक नवीन चेहरे घेऊन येते पुन्हा एकदा. ओके विंग्स म्युझिकच्या माध्यमातून. आपली पब्लिक कुठे आहे. आपली पब्लिक इकडं ही बघा पब्लिक बघा फुल ऑन फोटोशूट व पब्लिक असणार आहे. ही बघा व्हिडिओ शूट चालू आहे मस्त अशी. पाहू शकता इकडे तुम्हाला छोटी दीदी पाहायला भेटणार आहे. कोलीनबाई तुम्हाला पाहायला भेटते बघा मस्त अशी टोपली घेऊन आहे. हे बघा शूट चालू असणार आहेत. भरपूर शूट आहे ते बघा पाहू शकता. आणि एक दीदी असणार आहे. भरपूर जण आले. पहिले पाहू शकता इकडे तुम्हाला रावस कटिंग पाहायला भेटणार आहे. हे बघा मस्त अशी कट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा इकडे रावस कट तुम्हाला करताना पाहायला भेटते. कटिंग पण मस्त मारली. आणि इकडं मंडळी तुम्हाला कोलबी बघा किती फास्ट साफ करताना पाहायला भेटते. काही फास्टमध्ये साफ करतात पाहू शकता तुम्ही. मंडळी पाहू शकता इकडं तुम्हाला सलमान मासा कटिंग करताना पाहायला भेटणार आहे. आणि 2 ते 3 किलो आरामात असणार आहे बघा. बघा मंडळी तुम्हाला कटिंग करताना पाहायला भेटणार आहे. सलमान मासा असणार आहे हा बघा. इकडे बघा पापलेट आहेत मस्त अशी फ्रेश पापलेट असणार आहे. कसली पापलेट आहेत बघ. आणि आता कट करणार आहे ताई. हा बघा कटिंग चालू आहे पापलेटची. मंडळी मुशी कटिंग चालू आहे. शार्क ज्याला बोलतो ना तीच असणार आहे. बघा वरचा काटा वगैरे काढलेला आहे. आणि इकडं मोठी असणार आहे मुशी. ही बघा ऑलरेडी साफ केली. याचा काटा मेन असतो आणि वाताला 1 नंबर असते. बघा मस्त असे पीस काढले. आणि हा बघा हा इकडे तुम्हाला वरचा काटा काढताना पाहायला भेटणार आहेत. दादा असणार आहे. ह्याला मेहनत भरपूर आहे पण खायला 1 नंबर लागते. आता पोटापासून पूर्ण कटिंग केली जाईल. मम्मीला पाहिजे वाटते गर्दी.
तर इकडे पाहू शकता तुम्हाला पापलेट कटिंग पाहायला भेटते आणि मस्त असे कट केलेले आहेत पापलेट, हे बघा. आणि भरपूर असणार आहेत हे बघा. आणि या साईडला सलमान मासा पण कट करून झाले, पीसेस काय केलेले आहेत आईने, पाहू शकता तुम्ही. हा बघा, खालचा आणि वरचा भाग कट करून झाला आहे. आता साल काढला, वरची जो आवरण असतो तो काढला जातो. टाईम लागतो याला. हे बघा, आता ते खेचली जाईल दोन्ही साईडने, असेच साल काढून पूर्ण खेचली जाणार आहे मुशी. एवढे हेवी जाते ते. पूर्ण साल, दोन्ही साईडचं साल काढून नंतर त्याचे कट केले जाणार आहे. आणि कट केल्यानंतर हे बघा असा पाहायला भेटणार आहे. काटा वगैरे काढायला लागतो. नाव काय तुझ्या? ओके. आणि कुठली दिदी तू? मच्छी नाही आणली आज का? मच्छी संपली? भाजी म्हणजे उपवास आहे तुला एकादशीच्या? श्रावण आहे तुला? तुला कुठली मच्छी आवडते? चिंबोरी नाही, फिश आवडते. कुठला फिश? फिश आवडतं. कोलंबी नाही आवडत? नाही आवडत कोलंबी? मम्मी सांगते आवडतंय. नक्की काय आहे? तंदुरी आवडते? लॉलीपॉप? नक्की ना? मग आमच्या घरी आहे. घरी येशील? कुठं माहिती आहे? कोपत्याला. काय साहेबा? फायनली मंडळी व्हिडिओ झालेली आहे आणि फिश मार्केट दाखवलं आहे आणि करंजामध्ये फक्त नारळी पौर्णिमा शूटच चालू आहेत. सो सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.